आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपल्याला भरपूर सहकारी आलेला आहे. सन्माननीय आपण पाहतोय रवींद्रजी पागी यांच्याकडून आपल्याला बॉल स्पॉन्सर झालेला आहेत या स्पर्धेसाठी. त्यानंतर आयगावदेवी इंटरप्राइजेस, गणेश शेलार, शिवा शिल्का यांच्याकडून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर झालेली आहे. त्यानंतर कृष्णा लोखंडे ग्रामपंचायत पोमनचे सदस्य आहेत, त्यांच्याकडून आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर ग्रामपंचायतचे सरपंच सन्माननीय आत्मारामजी ठाकरे यांच्याकडनं देखील आपल्याला आर्थिक सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर समाज कल्याण न्यास पालघर जिल्हाचे अध्यक्ष आहेत प्रकाशजी देवलीकर, त्यांच्याकडनं देखील आपल्याला या स्पर्धेसाठी सहकार्य आलेलं आहे. त्यानंतर सुनीलजी पागी यांच्याकडनं देखील आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. 3 षटकाचा हा सामना आहे. पहिला चेंडू हा निर्धावच्या स्वरूपात हाताळलेला आहे. एवन सारजा आणि जगदंबा स्पोर्ट्स पेंढरीपाडा अशी ही लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात हाताळलेला आहे. दुसरा चेंडू फक्त बघा, चेंडूला दिशा दिली आहे. सन्मान बघा, चेंडू खेळून काढलेला एकदा कंप्लीट झालेला आहे. पायाने चेंडू लावण्याचा प्रयत्न सक्सेसफुली अडवता आलेला नाहीये. अवी आलेला आहे चेंडू पर्यंत. तोपर्यंत बघा 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. संजय आणि आपण पाहतोय धीरज. सागर एक वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती आपली पावलं त्यांनी मोजलेली आहेत. राईट आर्म विकेटचा मारा करतोय. फुलटा चेंडू, चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये शतरक्षकाने केली मिस फील्ड. मला वाटतं थोडीशी दुखापत देखील झालेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे. आपण पाहतोय की थोडीशी दुखापत देखील त्याला झालेली आहे, कारण त्याचा पाय आपण पाहतोय थोडासा त्या खड्ड्यामध्ये पडला आणि थोडासा पायाला त्याच्या थोड्याशा वेदना झालेल्या आहेत. चला स्प्रे घेऊन जा. हा झेल जर पकडला असता तर नक्कीच एक चांगला झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला असता. संतोष तुमरा थोडेसे नाराज झाले त्याच्या या कामगिरीवरती. त्याला देखील माहिती की हा झेल किती महत्वाचा होता त्याच्या संघासाठी, कारण झेल सुटला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. 6 धावा आणि या 6 धावनेशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 रन्स आपण पाहतोय. 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. दुखापत जास्त असेल तर आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू असेल तर आपण घेऊ शकता. एक महत्वाचा झेल आपण पाहतोय जो सुटला गेलाय आणि तो झेल 6 धावा देऊन गेलेला आहे. धावफलक पाहतोय आपण 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. सागर पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे, तर संजय खेळण्यासाठी सज्ज आहे. सागर टू संजय असा हा सामना आपण पाहतोय. राईट आर्म उर्दू विकेटचा मारा करताना इथे दिसतोय सागर तुंबडा. षडंपूल पुन्हा एकदा चेंडू गॅपमध्ये खुलकडे शतरक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू पुन्हा एकदा फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस चौकार. या चौकाराशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले 4, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सागर तुंबडा इथे महागडा ठरतोय.
उलटा चेंडू आपण पाहतोय, चेंडूला खेळून काढलेला आहे लॉंगॉन मध्ये, शतरक्षक आहे तिकडे. आणि आपण पाहतोय एक सिंगल धाव. या सिंगल धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 14 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असलेल्या या षटकामध्ये. आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये इथे फेरबदल होताना दिसतोय, कारण लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय, लेफ्टी बॅटर धीरज धिंडा हा स्ट्राईक वरती आहे. मागच्या सामन्याचा हिरो, त्याने मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी केली होती. टप्प्याचा चेंडू शॉर्ट बॉल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचलेला नाहीये. झेलची संधी होती, मात्र ती संधी इथे स्वीकारलेली नाहीये. झेल पकडला असता एक मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता. 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स आपण पाहतोय, 16 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धाव फलकावरती. चला जो नेक्स्ट मॅच आपल्या समोर येईल, आई अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा या दोन संघादरम्यान पुढचा सामना असेल. दोन्ही संघाला विनंती आहे की आपला संघनायक टॉस करण्यासाठी पाठवून द्या. हा 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकानंतर लगेच टॉस केला जाईल. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा आणि आई गावदेवी स्पोर्ट्स बरबपाडा. नेक्स्ट मॅच. दिनेश कोताडी दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर आपण पाहतोय. पहिला चेंडू वेगवान इथे हाताला गेलाय, वेगामध्ये बीट झालेला आहे फलंदाज संजय. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली. एक सिंगल धाव आणि पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झालेली आहे. सध्या तरी आपण पाहतोय धीरज चांगल्या टच मध्ये आहे आणि चांगल्या धावा तो जमवण्याचा प्रयत्न करतोय. सतरा धावा या धाव फलकावरती. पण चेंडू हवेमध्ये आहे बघा. क्षेत्ररक्षक भरपूर ते जमा झाले होते, मात्र त्यांच्या मध्ये हा चेंडू पडला गेलाय. दिनेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जातोय. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला गेला होता, मात्र चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडू जातो लॉंगर मध्ये. संतोष तुंबडा तिकडे खराब क्षेत्ररक्षण करतोय. सागर बॅकअप साठी आलेला आहे, मात्र चेंडू थांबत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. चौकार येतोय. या चौकारांशी धाव फलक जाऊन पोहोचतोय, तो म्हणजे 23 या धावसंख्येवरती. 23 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, वेगवान चेंडू वेगावरती स्वार झालेला दिसतोय आपल्याला दिनेश खुताडे हा गोलंदाज. चौकार आल्यानंतर त्याला प्रत्युत्तर अत्यंत भाग पडला होता आणि त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अजून या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र चांगलं कनेक्शन झालेलं आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, पाहूया झेल पकडलेला आहे. संतोष तुंबडा आहे तिकडे आणि संतोषाने इथे चांगला झेल पकडलाय.
चेंडू टाकून झालेत 5 धावा लागल्या धाव फलकावरती 23. शेवटचा एक चेंडू तरी बाकी या षटकामध्ये. आपण पाहतोय राहुल वल्वी यांचे आगमन झालेलं आहे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू राहुल वल्वी त्यांचे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम राहुल, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. धाव फलकावर धावा लागल्या ते म्हणजे 23 धावा. नव्याने फलंदाज इन होतोय नवनाथ गहिला. नवनाथने फक्त चेंडू इथे खेळून काढलेला आहे, फक्त दिशा दिलेली आहे. चेंडू येतोय डीप मध्ये. पुन्हा एकदा संतोष तुंबडा पण पाहतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत एक या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. षटकाची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 12 चेंडू मध्ये 25 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही आपण पाहतोय 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडू मध्ये कुठपर्यंत इथे मजल मारतोय जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा हा संघ, कारण सलामीचा फलंदाज अजूनही आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन आहे. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विघ्नेशने पहिलाच चेंडू आपण पाहतो हवेमध्ये खेळून काढलेला आहे. सागर त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न थोडेसे कमी पडलेत, मात्र खूप चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा. ओव्हर थ्रो, बॅकअप नाहीये, बॅकअप मिळालेला नाहीये आणि इथे काय घडलंय तर 3 धावा आल्या होत्या. म्हणतात ना लालच बुरीवाला आहे. 3 धावा आल्या होत्या. आणखीन थोडस लालच वाढलं होतं संजय आणि नवनाथच्या मनामध्ये. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न आपण पाहतोय असफल ठरलेला आहे आणि धावचीच्या स्वरूपात संजय धिंडा हा बाद झालेला आहे. सुनील बुसल न्यू बॅटर इन झालेला आहे, स्ट्राईक वरती असेल. 5 चेंडूचा खेळ अद्याप बाकी या षटकामध्ये. विघ्नेश आपण पाहतोय, विघ्नेश खुत्ताडी. पण चांगला चेंडू त्या हाताला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट मिड विकेटला आपण पाहतोय. चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट झाली. विघ्नेश खुत्ताडी मला आठवतंय जे मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचं ते मैदान, जे मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघ नक्कीच त्या संघासमोर 2 हात करत होता. एका षटकामध्ये 4 धावींची गरज होती आणि त्या 4 धावा विघ्नेशने करू दिल्या नव्हत्या एका षटकामध्ये. तोच विघ्नेश आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. बघा फिल्डिंग थोडीशी खराब राहिलेली आहे, फिल्डिंग खराब राहिलेली आहे. इथे काय घडलंय काय बिघडलंय पंच 3ऱ्या पंचांचा इशारा करतायत. चला 3ऱ्या पंचांचा इशारा काय तोय. तर नॉट आउट आहे. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित इथे पोहोचलेला आहे. तीन धावा या धाव फलकावरती 32 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू टाकून झाले 3. या षटकातील आणखी 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. फुल टॉस चेंडू, फायदा उचलता आलेला नाहीये.
मात्र हे चेंडू पडल्यानंतर आपली इथे जागा बदलतोय. पुन्हा एकदा 3 धावा घेण्याची संधी. पुन्हा एकदा 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक नो चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच नो चेंडूसाठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पाहूया. 3 धावा तर पळून पूर्ण केलेल्या. धावफलक आपण पाहतोय 35 धावा. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी असेल. लाखोमध्ये चेंडू हाताला गेला. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडनं थोडीशी चुकी झालेली आहे. 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील. आपण पाहतोय डबल ट्रिपल याच प्रकारे धावा इथे येताना दिसत आहे. धावफलक आपण पाहतोय 37 धावा, 37 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अष्टभुजा स्पोर्ट्स लहूपाडा आणि आयगावदे स्पोर्ट्स बरपाडा दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी या टॉस बॉक्स मध्ये. 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत, ते म्हणजे 37 धावा. 38 धावांचं टार्गेट ते सेट केलेलं आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा या पूर्ण करायच्या असतील. चला विकी उराडे, आपला टाइम संपलेला आहे. जो आपल्याला टाइम दिला होता तो टाइम इथे समाप्त झालेला आहे. चला आपण टॉस करतोय. धनेश वाघ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. बघा कॉलिंग झालेला नाहीये. कॉलिंग होणं फार महत्वाचं आहे. चला कोण कॉलिंग देतोय? छापाचा कॉल आहे आणि काल आहे तर काटा येतोय. टॉस जिंकलाय बरफवाडा संघाने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मैदानावरती अगोदर कधी खेळलाय? हा एक टुर्नामेंट खेळलोय. या मैदानात अनुभव काय असेल? नक्कीच रन होया थोडी मुश्किल आहे. हवेचा जोग उलट्या दिशेने आहे, तर सिंगल डबल वर प्रयत्न करू आम्ही. समोरच्या संघाला कुठपर्यंत थांबण्याचा प्रयत्न? एखादा टार्गेट असेल की त्यांना त्या टार्गेटच्या आतमध्ये थांबायचं असेल? 30 ते 35 असे कुठले गोलंदाज असतील ते त्यांना 30 ते 35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? विकास आहे, महेश आहे, मनोज आहे. मी या सीझन मध्ये एखादा असा खेळाडू की तुम्ही त्याला जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न कराल की त्याच्यावरती जास्त फोकस असेल? योगेश. आपल्याला शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलेला आहे. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? हो नक्कीच मला बॅटिंगच पाहिजे होती, कारण आपण गेल्या 4 दिवस इथे मॅच बघतोय. थोडा रन्स बनवायला थोडं मुश्किल होते, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग याचाच निर्णय होता आमचा. टार्गेट असेल मनामध्ये? 40+ करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघामध्ये असा कुठला खेळाडू आहे की ज्याच्यावरती तुमचा जास्त फोकस असतो, की त्याच्याकडे तुम्हाला अपेक्षा असते की तो चांगला परफॉर्मन्स देईल? असं आहे, नरेश आहे, समीर आहे, दिनेश आहे, महेश आहे. असे 4 असे आमचे फलंदाज आहेत की नक्कीच 50 धावा मारण्याचा प्रयत्न करतील. मला वाटतं या सीझन मध्ये तुम्ही अजून क्वालिफाय झाले नाहीत, तर या मैदानात क्वालिफाय होण्याचा प्रयत्न असेल? हो नक्कीच. आपल्या देखील शुभेच्छा असतील. तर टॉस असे आहे. टॉस केलाय. गावदेवी स्पोर्ट बरफाडा संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा संघाला इथे बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे.
चला 38 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. 18 चेंडूमध्ये 38 धावा या विजयासाठी लक्ष असेल. A1 स्पोर्ट्स सारजा संघासमोर. गोलंदाजी मार्कवर धीरज सज्ज होते. सलामीची जोडी बघतोय दिनेश आणि सागर. धीरज आपल्या पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. सामोरे फलंदाज दिनेश याच्यासाठी. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता चेंडू. बॅटचा कडा घेऊन जातो की काय मागच्या दिशेला. यास बॅटचा कडा घेऊन गेला होता. यष्टीरक्षक बीट होतोय. अशा प्रकारे दिनेश याच्या मार्फत संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या 1. 18 चेंडू मध्ये 38 धावा या जमवायच्या आहेत. धीरज 4-5 फॉलोचं रन अप राईड मोहर विकेटचा मारा करतोय. या पुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल परंतु थर्डमॅनच्या दिशेला गलीमध्ये ढकलून दिला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. फेकी येईपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. सागर याच्या बॅटमधून निघालेली ही एक धाव एका धावेने संघाची धाव संख्या 2 धावा. एकेरी दुहेरी धाव संख्येने पुढे जाताना दिसतोय आपल्याला. हे सलामीची जोडी दिनेश आणि सागर नक्कीच चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केली जाते. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय की दिलशान स्टाईलने शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे डेड बॉल येतो इथे. चांगला फटका खेळला गेला होता. जर तार नसती तर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला असता. तर बघा नशिबाची साथ यावेळी. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाच्या बाजूने कालच्या दिवसाला बघितलं तर राजावळी संघासोबत एक सामना झालेला. टिवरी वर्सेस राजावळी. ते 2 चेंडू आपण बघतो की सीमारेषेच्या बाहेर गेलेले. 2 षटकार आलेले होते हिरायाच्या बॅट मधून पण दोन्ही चेंडू या तारेला लागलेले होते आणि अशा प्रकारे डेड बॉल होते कालच्या दिवसामध्ये बघायला गेलं तर. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी. चेंडू पडल्यानंतर निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला कमबॅक यावेळी धीरज याच्याकडून बघायला मिळतो आपल्याला. पहिल्या चेंडूवर 1 धाव. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसरा चेंडू निर्धार चेंडू. 18 चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय मॅच जिंकण्यासाठी A1 स्पोर्ट्स सारजा संघाला. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निर्धार जातोय. निर्धार चेंडू म्हणजे डोक्याची घंटा A1 स्पोर्ट्स सारजा संघाच्या बाजूने. नक्कीच धावा जमवाव्या लागतील तुम्हाला. तर धावांचा विचार केला गेला तर 18 चेंडू मध्ये 38 धावांचं लक्ष आहे तुमच्या समोर. सरासरी प्रत्येक षटकामागे जमवायचे 13 धाव्या ह्या प्रत्येक षटकामागे तुम्हाला जमवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. यावेळी फलंदाज दिनेश याला. धाव संख्या 3 धावा. यावेळी मोठे फटके खेळावे लागतील. सागर आणि दिनेश अशी जोडी मैदानामध्ये आहे. मोठ्या फटक्याची गरज आहे. बघूया कोणाच्या बॅट मधून येतो मोठा फटका. मोठ्या फटक्याची खूप गरज आहे सारजा संघाला. धीरज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा लेग वर सरून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची सांगता. चांगला जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळतोय धीरज याच्याकडून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 38 धावांचा पाठलाग करताना बिन बाद 3. बघा ज्यावेळी आपण बघतोय पेंढरीपाडा संघ फलंदाजी करत होता त्यावेळी प्रथम षटक हे सागर याच्या मार्फत आदळलं गेलं. त्या षटकाचा विचार केला गेला तर त्या षटकामध्ये 16 धावा आलेल्या होत्या. तर विचार करायचा गेला तर या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय अजूनपर्यंत पेंढरीपाडा संघ. 12 चेंडू असतील आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 35 धावेची गरज असेल. 12 चेंडू आणि 35 धावेची गरज. आता मात्र समीकरण बदलते. पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. 2 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतो सारजा संघ.
तर वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज नवनाथ. बघा नवनाथचा जर विचार केला गेला तर पहिल्या वन डाऊन साठी हा फलंदाज मैदानामध्ये आलेला होता. 3 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा करून बाद झाला होता, नाबाद राहिला होता. पण यावेळी बघतो आपण गोलंदाजी मार्कवर बघतो या फलंदाजाला नक्कीच एक ऑलराऊंडरची भूमिका पेश करताना आपल्या संघासाठी. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉग ऑफच्या दिशेला ढकलून दिलाय, क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावा आल्याच्या नंतर संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र 5 धावा. मी तर बोलतो यावेळेला तरी दिनेश यांनी थोडीशी चांगली फलंदाजी करावी लागेल. दिनेश याला थोडासा रिस्क घ्यावा लागेल, कारण जी सरासरी आहे ती सरासरी वाढताना दिसते इथे. जो रन रेट आहे तो आता मात्र वाढताना दिसतोय. यापुढचा चेंडू पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धार चेंडूची सांगता होतय. चांगली गोलंदाजी नवनाथ याच्याकडून. जोरदार मारण्याचा प्रयत्न केला जातो. दिनेश याच्या मार्फत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो, परंतु गोलंदाज तेवढी चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. नवनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडू म्हणजे धोक्याची घंटा. ह्यावेळी थोडस टेन्शन वाढताना दिसतंय वन स्पोर्ट्स शारजा संघाच्या डगआउट मध्ये, कारण नेट रन रेट आपण बघतोय 1-3 वाढताना दिसतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय निर्धार चेंडूची समाप्ती. यस, मला वाटतं बॅटचा कडा घेऊन गेला होता चेंडू, पण तो निर्धार चेंडू म्हणावा लागेल. जर विचार केला या इनिंग मध्ये तर निर्धार चेंडू दुसरा षटक मैदानामध्ये चालू आहे. 6 चेंडू हे डॉट चेंडू आहेत या इनिंग मध्ये. तर धावसंख्या आहे ती 35 धावा. अजूनपर्यंत 33 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू आणि 33 धावेची गरज A1 स्पोर्ट्स शारजा संघाला. मैदानाच्या आतमध्ये जातोय संतोष तुंबडा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या होत्या. दुसरे षटक मैदानामध्ये चालू आहे. नवनाथ याच्या मार्फत टाकलं जाते षटक. या पुढचा चेंडू क्रॉस द लाईन खेळण्याच्या प्रयत्नात बॉल येतो मिड ऑनच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल यावेळी नवनाथ याची. या सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत आहे पेंढरीपाडा संघ. ज्यावेळी फलंदाजी चांगली केली त्यानंतर बघतो आपण गोलंदाजी, त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण, तिन्ही फॉर्मॅट मध्ये बघायला गेलं तर अप्रतिम कामगिरी आपल्याला बघायला मिळते जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाकडून. आणि नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय. नवनाथ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय वैभव. या पुढचा चेंडू गलीमध्ये ढकलून दिला. क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या जातात या चेंडूवर. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 2 बाद 7 धावा. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील ते 31 धावा. वन साइड सामना बघायला मिळतोय प्रेक्षकांना या दुपारच्या सत्रामध्ये.
तर शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडूमध्ये 31 धावेची गरज. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू सुनील. पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. एक्स्ट्राच्या रूपाने 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 8 धावा. 2 षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावसंख्या बघितली तर 8 धावा आहेत धावफळावर. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात गोलंदाजीच्या दिशेने खेळून काढला चेंडू. बॉल जातो लगापच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एकाच धावेवर समाधान मानावं लागते. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते पुन्हा एकदा आपल्याला. 1 धावेने संघाची धावसंख्या 9. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 10 धावा. उंची जास्त लांबी कमी आणि अशा प्रकारे झेल सुटला जातोय. तर एका धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 11 धावा. एक चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला सातत्याने. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस असेल आणि या 4थ्या दिवसामध्ये चांगली पंचगिरी बघतोय आपण. एका बाजूने बघतोय तर सुरेंद्र घाटाल सर, तर दुसऱ्या बाजूने बघतोय रुपेश दांडेकर. चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. 1 धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. जशी सुरुवातीची गरज होती तशी सुरुवात मिळाली नव्हती. दिनेश आणि सागर सारखे फलंदाज मैदानामध्ये गेलेले होते. जशी डगआउट मधून त्यांच्यावर अपेक्षा होती त्या अपेक्षकावर खरे उतरले नव्हते. पहिल्या चेंडूवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज धीरज याच्याकडून आणि त्याच्यामध्ये सक्सेसफुल झालेले होते. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 3 धावा आलेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा आलेल्या होत्या आणि तिसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 13 धावा. या पुढचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. तर या 4 धावा आल्याच्या नंतर संघाची धावसंख्या 17 धावा. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा असतील त्या 21 धावा. नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना बघतोय आपण जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघ. तिन्ही फॉर्मॅट मध्ये बघायला गेलो तर चांगला परफॉर्मन्स बघायला मिळतोय ह्या मॅच मध्ये आपल्याला पेंढरीपाडा संघाकडून. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय A1 स्पोर्ट सारजा संघ. हार्डलक सारजा संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स पेंढरीपाडा संघाला नेक्स्ट मॅच साठी.